आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पुण्यात काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा आरोप। पुण्यात काही दिवसापूर्वीच भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते। त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन समोर आंदोलन करीत कार्यकर्त्यांवर हल्ला केला। ही घटना ताजी असतानाच आता काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यातील मित्रमंडळ चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे। काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध व्यक्त केला। या प्रकरणावरून आता पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे। पुण्यातील मित्रमंडळ चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला। हा हल्ला भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत पवार यांना मारहाण केली। ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेचा आम्ही निषेध करतो। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडेंना अटक करून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करीत या घटनेचा निषेध केला आहे। या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे।